पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र टीट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मात्र देण्यात आलंय. पहिलाच बॉलवर स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. सूरज केडे मॅन फ्रॉम भावाळे. पहिलाच बॉलवर मात्र दमदार सुरुवात केली सूरज केडेनं. त्याच्या साथीला पवन केणे आहे. समोर मारलाय, गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलाय. 6 धावेनं खातं उघडलंय रोहित रॉयवर. पहिल्याच बॉलवर मात्र हल्ला चढवलाय. आज रोहितनं कमाल बॉलिंग केलंय. संपूर्ण दिवसभरामध्ये जर आपण गोलंदाजी पाहिली या खेळाडूची तर अनेक फलंदाजांना जागचं हलू दिलेला नाहीये रोहित रॉयनं. परंतु पहिल्याच बॉलवर मात्र त्याच्यावर हल्ला चढवलाय सूरज केणे. आणि दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम गोरसई पवन केणे आपण पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सहा धावा झाल्यात. 66 करायच्या. षटकार मोजत राहावं लागेल. 66 म्हटलं तर 11 षटकार वाजवायचे आहेत. एक तर आलाय. ओ नाईसली टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. चांगला ड्राईव्ह कव्हर्सला सिंगल मिळेल. 1 रन. आणि आता मात्र एक लोकप्रिय खेळाडू टेनिस क्रिकेट जगतामधील गोरसईचा पवन केणे. A1 पवन. बॅट पाहू शकता आपण. हवा पास होते बॅटमधून. कट केले बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून निघाला चेंडू सरळ सीमारेषेच्या दिशेनं. 4 धावांन करता A1 पवनच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. त्यामुळे 66 धावा चेस करत असताना सुद्धा खरं तर काटेकी टक्कर पाहायला मिळेल तुम्हाला या मॅच मध्ये. जागचे हलू नका. सगळ्यात मोठा सामना आजच्या दिवसामधील शेवटची इनिंग आहे आणि इथून मात्र कोणता संघ सुपर 4 मध्ये जाईल याची चर्चा आता मात्र हळूहळू रंगू लागले. 11 धावा धावफलकावर. रोहितला आणखीन एक समोर मारलाय. डाऊन दी ग्राउंड स्ट्रेट ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. अप्रतिम फटका. क्रिकेटच्या परिभाषेमधील सगळ्यात सेफ शॉट. स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. रोहित आज रोहितनं मात्र खरंच सुंदर गोलंदाजी केली होती. परंतु शेवटच्या मॅच मध्ये इकडे मात्र सपाटून मार खावा लागलाय. आतापर्यंत षटकार चौकार. फिफ्टीन रन्स ऑन बोर्ड. 15 धावा धावफलकावर. स्लाइस झाला होता. इकडे मात्र गलीमध्ये फिल्डर आहेत. जरूर स्टॉप झालाय. सिंगल मिळेल. 1 रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 16 नाव. थोडासा नाराज दिसतोय पवन आपल्या शॉट सिलेक्शनवर. कदाचित प्रॉपर टाइम झालं नाहीये. ही नाराजी असायलाच हवी कारण पवनला माहिती आहे मोठा चेस करायचा आणि अशा वेळेला मात्र प्रत्येक चेंडूमध्ये चांगल्या धावा येणं अपेक्षित आहे. 19 बॉल मध्ये अजूनही 50 धावांची गरज आहे. षटकामधील हा शेवटचा चेंडू आहे. सूरज केणे ऑन स्ट्राईक नाव. रोहितचा हा बॉल. यावेळेस मात्र वरून खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या बॉल निघालाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांन करता षटक मात्र नक्कीच फायद्याचं ठरतंय. ते यश एंटरप्राइजेस भिवंडी संघाच्या दृष्टिकोनातून पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर बिनबाद 20 धावा. 18 बॉल मध्ये 46 धावांची गरज. चला स्पीडअप करत राहा. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा. दुसरं षटक पाहूया. इकडे मात्र कमबॅक केलं जाणार का. मौलिक 11 मेघा वाघबीळ संघाकडून. कारण धावा चांगल्या केल्या 4 ओव्हर्स मध्ये.
परंतु या धावांचं संरक्षण सुद्धा करावं लागेल, तरच कुठेतरी एक ट्रॉफी मिळेल आज. किंजल ट्रॉफी महाराष्ट्रामधील एक लोकप्रिय स्पर्धा, सर्वाधिक चालणारी 14 दिवस चालणारी स्पर्धा, सगळ्यात जास्त युट्यूबवर पाहणारी स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नक्कीच सातत्यानं पाहिलं जात आहे. अनेक गट्स ग्रामीणचे पोल्स तुम्हाला पाहायला मिळतील. काल तालुकास्तरीय स्पर्धा आपण पाहिली, रायगड हब मधील तालुके या ठिकाणी पाहिले आपण. आज तालुकास्तरीय रायगड व्यतिरिक्त इतर अन्य जिल्ह्यामधील तालुके आपल्याला पाहायला मिळतात. उद्या ऑल इंडिया ओपन खुला गट आहे, परवा सुपर A+ गट आहे, ग्रामीणचा A+ गट, आणि त्याही गटामध्ये एकापेक्षा एक दिग्गज संघ तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस दुसऱ्या षटकाला सुरुवात. दानिश्वर हल्ला, पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून पवन केणेच्या बॅट मधून येतोय, गोळीच्या वेगानं मारलाय षटकार. ही ताकद आहे खरं तर भिवंडी परिसरामधील सगळ्याच खेळाडूंची. पहा, वेगवान शॉट होता, अगदी काही सेकंदातच षटकाराच्या सीमारेषेच्या बाहेर गेलाय तो षटकार. 26 धावा धाव फलकावर. आता थोडस टेन्शन वाढत चाललंय ते मौलिक 11 मेघा वाघबीळचं, आणि एवढ्या धावा काढून सुद्धा या धावा मात्र कमी पडतील की काय, ज्या पद्धतीने मात्र सलामीवीर खेळतात पवन केणे, सूरज केणे. फुल टॉस होता यावेळेस, मात्र फक्त दिशा दिले, ऑन साइडला वळवले, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पवन केणेच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार. प्रत्येक चेंडू मागे आता मात्र मोठे स्ट्रोक्स खेळले जातात. पहिल्या 2 बॉलवर दानिशला 10 धावा. हा चेंडू सरळ फुल लेंथ होता आणि फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं, आणि ते केलं पवन केणेना. सुपरस्टार खेळाडू आहे पवन केणे. 5 बॉलमध्ये 19 धावांची खेळी साकारले. दुसऱ्या बाजूला सूरज केणे 3 बॉलमध्ये 11 धावांचं योगदान दिलंय. 16 बॉलमध्ये आता 36 धावा करायच्या आहेत. 36 रिक्वायर्ड, रिमेनिंग 16 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन ठेपलंय. त्यामुळे 66चा चेस सुद्धा केला जाणार का याकडेच आता मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. आणि असं झालं तर एक मोठा चेस असू शकेल या स्पर्धेमधला. प्रॉपर कनेक्शन झालेलं नव्हतं. इनसाइड एज लागल्यानंतर बॉल पाठीमागेच गेलाय, त्यामुळं निर्धाव चेंडूची सांगता. या स्पर्धेचे आयोजक तेजस्वी मात्रे, त्यांच्या समवेत ISPL स्टार खेळाडू मयूर वाघमारेला आपण पाहताय. गत वर्षी या खेळाडूनं 2 4 व्हीलर जिंकल्या. Dani Saha fuller lane, that's straight to the extra cover fielder. Catch drop आणि इकडे मात्र विकेट मिळाली असती आणि तीही पवनची, परंतु झेल सुटल्यानंतरचा मात्र हा चौकार. आता थोडस टेन्शन वाढत चाललंय. आज झेल व्हायला हवा होता, सरळ काढून दिला होता, आणि इथून मात्र खराब क्षेत्ररक्षण. फटका बसतोय सध्या मेघा वाघबीळला. 34 धावा धाव फलकावर. 14 बॉल मध्ये आता 32 राहिल्यात. सुपर बॅटिंग. चेंज ऑफ पेस होता, थोडासा धीम्या गतीने टाकला होता बॉल, आणि त्याचमुळे इकडे मात्र आउटसाइड एज घेऊन फर्स्ट स्लिप कडे झेल टिपला. अखेरीस मात्र हे वादळ शमलंय. पवन केणेला मात्र मैदान सोडावं लागेल. फर्स्ट विकेट डाऊन, पहिला धक्का लागला यश एंटरप्राइजेस भिवंडी टीमला. यश मात्र मिळालंय ते गोलंदाज दानिशला. अखेरीस थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल. गरज होती, ब्रेक थ्रूची गरज होती खरं तर. विकेट मिळवण्याची गरज होती, आणि अखेरीस मात्र थोडीशी चर्चा आता मात्र होत असताना मौलिक 11 मेघा वाघबीळच्या स्क्वॉड मध्ये 13 बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. पवन केणे बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल.
विजेंद्र येतोय तिसऱ्या क्रमांकावर.